बोला. सर तुम्ही शक्तीपीठची अपडेट टाकलेली आता मी बघितलं व्हॉट्सअपला आपल्या युट्यूबला. डिटेल व्हॉट्सअप करा ना मला, तुम्ही कुठून बोलताय काय ते. ठीक आहे, 8:30 पर्यंत फोन करतो. ठीक आहे. बोला, काय म्हणताय? म्हणजे ते भूगोल क्रमांक 1 आणि 2 ची जमीन एक लिहून आहे समोर, त्याचा अर्थ काय बा समजलं नाही. कशाचं? भूगोल क्रमांक 2. हा, मग तेच तुम्ही तिथं वैयक्तिक तुमचं 7/12 ह्याला भूसंपादन विभागातलं तुमचं हेक्टर व्हॅल्युएशन आलं लक्षात. ते सगळं ते तक्त्यात भरायचं. खाजगी मूल्यांकनाच्या हिशोबाने तुमची विहीर असेल, बोर असेल, जमिनीचा प्रकार किती आहे काय, ते सगळ्याच्या अनुसार गोळागिरीत म्हणजे नुकसान भरपाई. सरकार काय देणार नाही, काय ठेवणारही नाही स्वतःकडे. लक्षात आलं का? वाढीव म्हणजे फुकटचं कोणाला काय देणारच नाही, त्यांच्याकडचं काही ठेवणारही नाही. आणि याच्या पुढे जाऊन ते गाफील आणि बेजबाबदार राहणं आपल्याला बघल. नाही म्हणजे ते समोर एक म्हणजे त्याचा अर्थ नाही समजला सर. एक म्हणजे काय सर? आपली याची रेग्युलर जमीन असते ती. तुमचं 7/12 पाठवा की, त्याच्यावरती सांगतो मी तुम्हाला. कुठून बोलताय तुम्ही? सर आर्णी तालुक्यातून बोलतो, यवतमाळ डिस्ट्रिक्ट. बरं, गाव कुठलं? गाव तळणी. कुरा तळणी कुरा. कुऱ्याच्या तिथं कुठलं? अंजनी? कारेगाव. कारेगाव का अंतरगाव का अंजरगाव? नाही कारेगाव. बोरगाव कारेगाव. पहिलं कुठलं म्हणलं होतं? तळणी. बर झालं की आता तुमच्या इथं तर जवळजवळ खड्डे पण हे पण घेतलं, टेंडरची तयारी चालू आहे. तुमच्या पोर्टलला अपलोड झालेत तुमचे गट नंबर, वेबसाईटला आलेले आहेत ना, मागच्या व्हिडिओ मध्ये केलेलं मी. आले पण ते सर आम्हाला आणखी सर आकडे वाकडे माहित नाही सर, काय किती मोबदला मिळतो काही नाही. त्यासाठी आम्ही मोर्चा पण काढलाय समजा. अहो काय मोर्चा मिरच्या काय होत नसतं, लक्षात आलं का? आपलं काय विषय, लोकशाही मार्गाने तुम्हाला जेवढे पर्याय आहेत, प्रचार करायचं काम त्यांचंही तुमचंही, बरोबर आहे का? निवडणुकीच्या वेळेस काय करतात, बोटाला शाई लावतात आणि मतदान काढून घेतात, बरोबर आहे का? पण बसायचं 5 वर्ष, तुका लागला का शाई लागली विचार करत. सर तरी बी एकरी किती मोबदला मिळतो म्हणजे आम्हाला तसं नसतं साहेब, त्यासाठी ते टाकलंय काल. लक्षात आलं का? कोण देणार नाही, कोणाचं कोण ठेवणारही नाही. लक्षात आलं का? नाही म्हणजे ते एकचा अर्थ म्हणजे काय तिथं सांगा सर आम्हाला थोडस. अहो बोगोटावर एकच्या जमिनी. तुम्ही 7/12 ते टाका. आणि 2ची म्हणलं तर मग 2ची म्हणल्यावरती ते इनामी जमिनी असतात. काय त्याचा प्रॉब्लेम नाही, सरकार तुमच्या दारात आलंय म्हणल्यावरती